नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तुम्हा सर्वांचे हरीश लातूरकर अकॅडमी या स्कॉलरशिप 7वी आणि 8वी त्याच पद्धतीनं एनएफची तयारी करणाऱ्या प्ले स्टोर ॲपमध्ये मी सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन घटकाची सुरुवात करत आहोत. आजच्या घटकाचं नाव आहे चौकोन व चौकोन रचना. क्वाड्रिलॅटरल, टाइप्स ऑफ क्वाड्रिलॅटरल अँड कन्स्ट्रक्शन ऑफ क्वाड्रिलॅटरल हे आपल्याला आजच्या क्लासमध्ये पाहायचं आहे. जे विद्यार्थी हा क्लास युट्यूबला पाहत आहेत त्या विद्यार्थ्यांना आम्हाला 7वी स्कॉलरशिप किंवा 8वी स्कॉलरशिप किंवा सेव्हन्थ स्कॉलरशिपचा क्लास जॉईन करायचा असेल किंवा 8 स्कॉलरशिपचा तुम्हाला क्लास जॉईन करायचा असेल किंवा तुम्हाला एनएमएसचा क्लास करायचा असेल तर एक व्हॉट्सअप नंबर देतो. या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही इन्क्वायरी करू शकता. क्लास बद्दलची व्हॉट्सअप नंबर लिहून घ्या. 7666663200 हा व्हॉट्सअप नंबर आहे आमचा. ओके. त्याचनंतर तुम्हाला पर्सनली बोलायचं असेल, क्लासबद्दलची माहिती विचारायची असेल तर तुमच्या आई किंवा वडिलांना विद्यार्थ्यांनी कॉल करायचा नाही. कॉलवर पण बोलायचं, आई किंवा वडील बोलतील. आई किंवा वडिलांना 7972523220 या नंबरवर कॉल करायचा आहे. कॉलची वेळ आहे सायंकाळी सायंकाळी 5 ते 8 या वेळातच कॉल करायचा आहे. कधीही कॉल करायचं नाही. जर तुम्हाला कॉलवर बोलायचं असेल तर सायंकाळी 5 ते 8 या वेळातच कॉल करायचा आहे. किंवा तुम्ही एनी टाइम व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करू शकता. व्हॉट्सअपचा नंबर दिलाय. क्लासचा व्हॉट्सअप नंबर आहे. क्लासमध्ये सर्व मुलांकडे तो सेव्ह असला पाहिजे, क्लासचा व्हॉट्सअप नंबर. ओके. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, की आपण चौकोन व चौकोन क्लास आपण चालू करतोय. विद्यार्थी मित्रांनो, हा जो टॉपिक आहे हा टॉपिक 7वी स्कॉलरशिपला पण आहे. हा टॉपिक 8वी स्कॉलरशिपला पण आहे आणि हा टॉपिक एनएमएस परीक्षेला पण आहे. ओके. आपण काय करतोय, कंबाईनली सर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा टॉपिक घेतोय. एकदम बेस पासून, एकदम बेसिक पासून आपण घेतोय. आजचा जो भाग असणार आहे तो एकदम थिअरिटिकल, म्हणजे आपली जी थिअरी आहे ती थिअरीचा भाग आजच्या तासाला व्यवस्थित होणार आहे. ओके. तर जे जे काही ऑनलाईन क्लासचे विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचे व्हिडिओ ऑन ठेवायचे आहेत. व व घरामध्ये बसताना व्यवस्थित बसायचं आहे. वही पेन सोबत ठेवायची आहे आणि बोर्डवर मी जे जे काही लिहितोय ते ते माझ्या सोबतच लिहून घ्यायचं आहे. ओके. माझ्या सोबतच लिहून घ्यायचं आहे. ओके. सूचना समजली. मी सर्वांचे व्हिडिओ पाहत आहे. सर्वांचे व्हिडिओ ऑन असले पाहिजेत. ओके. आणि सर्वांनी लक्ष देऊन पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला एखादा प्रश्न पडला, एखादा डाऊट पडला असेल तर निसंकोचपणे विचारायचं. त्यासाठी आपली एक सिस्टीम आहे. तर काय सिस्टीम आहे, तर रेज हँड करायची सिस्टीम आहे. मग जे 7वीचे विद्यार्थी आहेत, जे नवीन आहेत, त्याला रेज हँड कुठे माहित नसेल तर ते त्यासाठी सांगतो. तुमचा हा जो मोबाईल आहे, जर तुम्ही मोबाईलवर जॉईन असाल तर मोबाईलवर तुम्हाला अनम्यूट, स्टॉप व्हिडिओ, ऑडिओ, पार्टिसिपेट असं दिसतंय. सध्या पार्टिसिपेट 120 आकडा दिसतोय. बरोबर आहे. तर 120 वर क्लिक केला तर तुम्हाला एक असं टॅब ओपन होतो, पार्टिसिपेटचा टॅब ओपन होतो. त्याच्यामध्ये पहिलंच नाव तुमचं असतं, तुमचं जे काही नाव असेल ते. ठीक आहे. तर त्या ठिकाणी नाव, आडनाव, शाळेचं नाव शॉर्टकटमध्ये, गावाचं नाव, आणि 7वी असेल तर 7वी, 8वी असेल तर 8वी असा उल्लेख करायचा आहे. 8वीच्या विद्यार्थ्यांना 8वीचा मस्ट वे उल्लेख करा. ओके. 7वीच्या विद्यार्थ्यांना 7वीचा उल्लेख करा. ओके. चला, तर आपण सुरू करूया आजच्या तासाला. हा. सूचना कळाली असेल कशा पद्धतीनं प्रश्न विचारायचा आहे. एखाद्या मुलाला कोणताही डाऊट असेल, कोणती शंका असेल तर मनात ठेवायची नाही. बिनधास्तपणे, खुलून, न लाजता, न घाबरता, इतर मुलं हसतील का, इतर मुलं मला काही म्हणतील का, असं काही मनात नाही ठेवता विचारायचं आहे. ओके. तर चौकोन रचना, चौकोन आपण चालू करूया. चौकोन म्हणजे काय, क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय. चौकोन चौकोन म्हणजे काय आहे बाबा. इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणतो क्वाड्रिलॅटरल. क्वाड्रिलॅटरल क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, की एखादी फिगर आहे. एखादी फिगर आहे. कशी फिगर, क्लोज्ड फिगर. कशी पाहिजे, क्लोज्ड फिगर पाहिजे. ज्याला 4 साइड्स असतील आणि 4 अँगल्स असतील. बघा, एक आकृती आहे. ती आकृती कशी असली पाहिजे, क्लोज्ड फिगर पाहिजे, बंदिस्त आकृती पाहिजे. ओके. आणि त्याला काय हवे आहेत, त्याला 4 साइड्स हवे आहेत, त्याला 4 बाजू हव्या आहेत आणि त्याला 4 कोन हवे आहेत. अशा आकृतीला क्वाड्रिलॅटरल किंवा चौकोन असं म्हणायचं. ओके. समजा हे 4 बिंदू आहेत. हा ए, हा बी, हा सी आणि डी.
आणि या बिंदूंना जोडलेला आहे. ओके. ही क्लोज्ड फिगर आहे. या क्लोज्ड फिगरला काय म्हणणार तुम्ही? क्वाड्रिलेटर म्हणणार किंवा चौरस म्हणणार. आता इथून पुढे क्वाड्रिलेटर किंवा चौकोन लिहिण्यासाठी आपण हे चैन वापरणार. कोणतं? हे सिंबल वापरणार आहे. ओके. मी जे काही बोर्डवर लिहितोय ते तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचंय बेटा. ओके. आता चौकोन, हा चौकोन कोणता आहे? चौकोन ए बी सी डी. हा कोणता आहे? क्वाड्रिलेटर ए बी सी डी हा आहे. आता पहावे तरी मित्रांनो, या चौकोनाचं नाव किती पद्धतीने लिहिता येतं? आता मला सांगा, चौकोनाला किती वर्टेक्स आहेत बेटा? 4 वर्टेक्स आहेत. वर्टेक्स म्हणजे शिरोबिंदू. ठीक आहे, शिरोबिंदू. वर्टेक्स म्हणजे काय? सानवी शिरोबिंदू. 4 वर्टेक्स आहे. मग आता काय होतं, हे चौकोनाचं नाव लिहिताना त्या चौकोनाचं आपल्याला नाव लिहा म्हटलं, याचं तुम्हाला जर नेम लिहा म्हटलं, तर याचं नेम किती प्रकारे लिहिता येईल बरं? किती प्रकारे लिहिता येईल? तर 8 प्रकारे लिहिता येतं. किती प्रकारे लिहिता येतं? 8 प्रकारे लिहिता येतं. सर कसं सर? लिहून दाखवा. तिकडे बघ बेटा. हा पहिल्यांदा लिहितो चौकोन ए बी सी डी. मी काय केलं? ए पासून सुरुवात केली. ए बी सी डी असं कम्प्लीट केलं. ओके. आता 10 विद्यार्थी मित्रांनो, त्याच पद्धतीने मी लिहितोय चौकोन ए पासून सुरुवात करतोय. ए या वर्टेक्स पासून. आय एम स्टार्टिंग फ्रॉम वर्टेक्स ए. ए डी सी बी. तीच फिगर आहे. तीच क्वाड्रिलॅटरल आहे. तिथंच नाव लिहितो फक्त वेगळ्या पद्धतीनं. काय आलं मग? चौकोन ए डी सी बी. आता पहा मित्रांनो, मी काय केला? सुरुवातीचा व्हर्टेक्स चेंज केला. सुरुवातीचा शिरोबिंदू मी बदलला. कोणता शिरोबिंदू घेतला सर तुम्ही? तर बघा, मी शिरोबिंदू घेतला बी. तर शिरोबिंदू बी पासून कसं लिहिणार मग पहिल्यांदा मी? शिरोबिंदू बी पासून क्लॉकवाईज, घड्याळाच्या दिशेने, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. बी सी डी ए. बी सी डी ए. ओके. त्याच पद्धतीनं ते घड्याळाच्या दिशेने बी सी डी ए घेतलं. त्याच पद्धतीनं अँटी क्लॉकवाईज, घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने. तर कसं हो सर? तर बी ए डी सी. चौकोन बी ए डी सी. ओके. मग एका वर्टेक्स पासून 2 नाव तयार होतात. किती नाव तयार होत आहेत? 2. तर राहिलेल्या वर्टेक्स पासून पण किती होतील? परत 2 2 असे 4 होतील का नाही? येस नो? मान हलवा गदा गदा. मान मोडल्या पाहिजे तुमचे हळूहळू. हा, मान असं मान असं काहीतरी बेल्ट लावून परीक्षा द्यायला पाहिजे तुम्ही. इतकं मान हल्ल्या पाहिजे परीक्षा संपेपर्यंत. तर या नाही, खरंच मान गदा गदा हलवू नकोस. खरंच मोडील मान. मग हलवा म्हणजे मला दिसेल अशी हलवा ऋतुराज. तुटून जाईल मान ऋतुराज. एवढी बी नको हलवू. परीक्षा द्यायची असो आपल्याला. हा. त्यानंतर पहा, तर तसं आपण सुरू करूया पुढल्या व्हर्टेक्स पासून. पुढला व्हर्टेक्स आपण घेतला व्हर्टेक्स सी. सी पासून क्लॉकवाईज डायरेक्शनने, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. सी डी ए बी. सी डी ए बी. घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. सी बी ए डी. सी बी ए डी. आता राहिला वर्टेक्स कोणता? लास्ट वर्टेक्स डी राहिला. डी या वर्टेक्स पासून स्टार्ट करूया. हा. आपण काय करतोय? क्वाड्रिलॅटरलचे नेम्स, हाऊ मेनी टाइप्स, किती प्रकारे क्वाड्रिलॅटरलचे नेम लिहिता येतात हे दाखवतोय आपण. समजा आपण डी या वर्टेक्स पासून सुरुवात केली आणि घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरलो. डी ए बी सी. डी ए बी सी. आणि डी पासून सुरुवात केली आणि घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने अँटी क्लॉकवाईज फिरलो. तर काय येतं? डी सी बी ए. डी सी बी ए. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या डोळ्यासमोर आहे एखाद्या क्वाड्रिलेटरचं नेम. हे आपल्याला 8 प्रकारे लिहिता येतं. 8 प्रकारे लिहिता येतं. एखाद्या चौकोनाचं नाव हे आपल्याला 8 प्रकारे लिहिता येतं. इज इट क्लिअर? लिहून घेतलं? लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या राहिलं असेल तुम्हाला. चला, पुढल्या मुद्द्याकडे आपण जाऊया. आता पहा विद्यार्थी, आकृती नवीन काढतो मी आता. हा क्वाड्रिलेटर आहे. पी क्यू आर एस. याच्यामध्ये कन्सेप्ट शिकायची आपल्याला. लगतच्या बाजू. लगतच्या बाजू. आता जे विद्यार्थी युट्यूबला मी टाकणार आहे व्हिडिओ, प्रत्येक टॉपिकचा पहिला भाग मी युट्यूबला टाकणार आहे.
म्हणजे युट्यूबला काय टाकणार आहे की मुलांना कळायला पाहिजे की आम्ही सातवी स्कॉलरशिपचे पण क्लास चालू केलेले आहेत. म्हणून प्रत्येक टॉपिकचा पहिला भाग तेवढा युट्यूबला येणार आहे. पहिला भाग फक्त. चौकोन चौकोन वर्षाचा पहिला भाग आहे का नाही? तुम्हाला माहिती आहे किती भाग होते तरी मुलांना? 5-6 भाग तसंच होतं. 5 तर भाग किमान होतातच प्रत्येक टॉपिकची आपली डिटेलमध्ये. तर पहिला भाग थोडं युट्यूबला टाकणार आहे. त्यामुळे युट्यूबला जर कोणी विद्यार्थी बघत असतील हा व्हिडिओ, विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला सातवी स्कॉलरशिपच्या बॅचला प्रवेश घ्यायचा असेल तर हा जो आमचा व्हॉट्सअप नंबर आहे, या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा. तुम्हाला फी वगैरे डिटेल्स मिळून जातील. त्यानंतर हा कॉलिंगचा नंबर आहे, या कॉलिंगच्या बरोबर 5 ते 8 वेळा कॉल करा. आणि आमचं ऍप आहे, कोणतं ऍप आहे? हरीश लातूरकर अकॅडमी. हे ऍप प्ले स्टोअर वर जाऊन डाउनलोड करा. जे जुने विद्यार्थी आहेत त्या जुन्या विद्यार्थ्यांनी काय करायचंय, ऍपचं अपडेट आलेलं आहे बघा. हा, जे विद्यार्थ्यांचे व्हिडिओ चालत नव्हते ऍपमध्ये, युट्यूबचे विशेषतः, ते अपडेट आल्यानंतर क्लिअर झाले बघा, मोक्षदान झाले म्हणून सांगितलं मला. हा, जे आपल्याला प्रॉब्लेम फेस करावा लागत होता मागच्या आठवड्यात, तुम्ही कंपनीला कळवलेलं आहे. अपेक्स नावाची कंपनी आपली डेव्हलपर कंपनी आहे. तिने तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे आणि तिने ऍपचे अपडेट दिले. प्रत्येकानं जाऊन प्ले स्टोअरला काय करायचंय, ऍप अपडेट करायचंय. एक काम मात्र न चुकता करायचंय. प्ले स्टोअरला गेल्यानंतर ऍपला किती किती स्टार रेटिंग देणार तुम्ही? दाखवा मला फोटो तुमचे व्हिडिओमध्ये. 5 स्टार रेटिंग द्यायचं आहे. रिव्ह्यूज कोण लिहायचं? सरांनी लिहायचा. रिव्ह्यूज पण लिहायचा. ओके, सर्वांनी रिव्ह्यूज पण लिहा. मराठीत लिहिलं तरी चालेल. आपले जे सगळे व्ह्युअर्स आहेत ते मराठीचेच आहेत. तुम्ही मराठीत रिव्ह्यूज लिहिले तरी चालेल. तुमच्या भाषेत तुम्हाला कसं वाटतंय, टीचिंग कसं वाटते, क्लास कसं वाटते, त्याबद्दल नक्की रिव्ह्यू लिहा. मला रिव्ह्यू लिहिल्यानंतर मी मी बघणार आहे कोण कोण रिव्ह्यू लिहिले आज खरं खरं. नाही मी उद्या विचारणार बघ, कातकडे सुप्रिया, सान्वी पेरके, श्रावणी. हा, रिव्ह्यू लिहा ॲपमध्ये जाऊन, प्ले स्टोरला जाऊन. ओके. हा, तर हरीश लातूर अकॅडमी ऍप डाउनलोड करा. प्रत्येक टॉपिकचा फक्त पहिला भाग युट्यूबला येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना आमचे क्लास करायचे आहेत, तर व्हॉट्सअपचा नंबर आहे, कॉलिंगचा नंबर आहे. कॉलिंगचा टाइम आहे सायंकाळी 5 ते 8. या वेळात तुम्ही क्लासबद्दलची माहिती घेऊ शकता. आणि आमचा क्लास आत्ता सुरू झाला, आज पहिलाच दिवस आहे. आज क्लास सांगितलं सातवी स्कॉलरशिपच्या बॅचचा किती दिवस आहे? पहिलाच दिवस आहे आज सातवी स्कॉलरशिपच्या बॅचचा. तुम्ही जॉईन करून घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो. आता पहा विद्यार्थी मित्रांनो. हा, तर आता लगतच्या बाजू इंग्लिश मध्ये काय म्हणायचं? ऍडजस्टंट साईड. ऍडजस्टंट साईड, ऍडजस्टंट, ऍडजस्टंट, संट, ऍडजस्टंट. थोडीफार स्पेलिंग चुकू शकते माझी बरं का. ऍडजस्टंट थोडीफार स्पेलिंग चुकू शकते, सांभाळून घ्या. ठीक आहे. आपण इंग्लिश शिकवायला नाही आलो, आपण मॅथ शिकवायलोय. इंग्लिश स्पेलिंग झालं तर सांभाळून घ्या. ओके, किंवा मला चॅटमध्ये सांगा स्पेलिंग काय करत पाहिजे. ऍडजस्टंट, ADJUCENT काय SENT? असं CENT आहे वाटतं माझ्याकडे, मी चेक करतो. CENT, ऍडजस्टंट, ADJUCENT, ऍडजस्टंट साईड. ओके. हा, काय असेल ते असेल. बघूया आता आपण कन्सेप्ट घेत जाऊया. तर ही जी आहे कोणती आकृती, त्या आकृतीमध्ये ऍडजस्टंट साईड लिहा असं म्हटलंय. मग ऍडजस्टंट साईड मध्ये काय कॉमन असतं विद्यार्थी मित्रांनो? जे ऍडजस्टंट साईड आहे, ज्या लगतच्या बाजू आहे, त्यांच्यामध्ये एक व्हर्टेक्स कॉमन असतो. काय कॉमन असतो? व्हर्टेक्स कॉमन असतो. एक शिरोबिंदू कॉमन असतो. समजते का प्रांजल थोरात? हा, त्याच्यात काय असतो? फॉर एक्झाम्पल, मी जर लिहिलं तर पी, पी या व्हर्टेक्सवर किती साईड तयार होतात? PQ. PQ वर रेष ओढली जात काय रे? PQ वर रेष ओढली जात, ती बाजू PQ आहे. त्याचा अर्थ काय होतो? बाजू PQ किंवा साईड PQ अर्थ होतो. साईड PQ अँड साईड PR इज आर ऍडजस्टंट साईड. PQ आणि PR कसे आहेत? ऍडजस्टंट साईड आहेत. ऍडजस्टंट साईड का? कारण PQ आणि PR मध्ये काय आहे कॉमन? तर PQ आणि PR मध्ये P हा शिरोबिंदू, P हा व्हर्टेक्स काय आहे? कॉमन आहे. समजतंय का? मानाला व्हायचे समजते का म्हणलं की. ओके. हा, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, मग किती ऍडजस्टंट साईड लिहू शकतो आपण? ही पहिली ऍडजस्टंट साईड लिहिली, मी दुसरी लिहितोय. हा, बघा. PR अँड SR. हे बघा, ही PR आणि SR दुसरी लिहिली. मी तिसरी लिहितोय, PQ अँड, हे बघा, ही PQ अँड QS. PQ अँड QS. मी चौथी लिहितोय, QS अँड SR. QS अँड SR. तर एका ह्याच्या क्वाड्रिलेटर मध्ये एकूण 4 ऍडजस्टंट साइड्स असतात, 4 लगतच्या बाजू असतात. ओके. लगतच्या बाजू, लगतच्या बाजू जर समजल्या असतील तर आपण मग
ऑपोजिट साईड्स कडे जाऊया. ऑपोजिट साईड्स ज्याला मराठीमध्ये सम्मुख बाजू असं म्हणतात. सम्मुख सम्मुख मुख म्हणजे तोंड. सम्मुख समोरच्या तोंडावर असलेला म्हणजे अपोजिट साईड्स इंग्लिश मध्ये जरा म्हणूया. हे घेतलं लिहून. लिहून घ्या बेटा. लिहून घ्या चला. चला लिहून घ्या बेटा. झालं पुढे आपण जाऊया. पुढलं आहे कन्सेप्ट आहे पुढली. कुठली कन्सेप्ट आहे? अपोजिट साईड्स. मराठीत त्याला म्हणायचं सम्मुख भुजा. सम्मुख भुजा म्हणा किंवा बाजू म्हणा. सम्मुख भुजा म्हणा किंवा बाजू म्हणा. ओके. आता पहा विद्यार्थी मित्रांनो. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, समजा हा हे आहे एफ जी एच. हा क्वाड्रिलॅटरल आहे. ओके. मग अपोजिट साइड्स म्हणजे काय आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. तर समोर समोरील बाजू फॉर एक्झाम्पल बाजू EF. बाजू EF च्या अपोजिट कोणती आहे? बाजू EF अपोजिट. अपोजिट साइड कोणती आहे रे? EF च्या समोर कोणती आहे? GH आहे. EF समोर कोणती आहे? GH. EF च्या समोर कोणते आहे? GH. अपोजिट साइड कोणती आहे? GH. इज इट क्लिअर? बघा. बाजू EF ही जी बाजू EF आहे, बाजू EF च्या समोर कोणती साइड आहे? बाजू GH. माझा आवाज येतोय का तुम्हाला? माझं व्हिडिओ थांबलाय का रे मुलांनो? चालू आहे ना व्हिडिओ? माझ्याकडेच थांबला. ओके चालू झाला. ओके. हा. म्हणजे मी मोबाईलवरून पण जॉईन आहे, त्यामुळे तुम्हाला कसं दिसतंय काय दिसतंय त्याची पण मी पण पाहते माझ्या मोबाईलवर. ओके. ठीक आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, मग कोणती साईड राहिली अपोजिट? तर बाजू FG. साईड FG ऑपोजिट आहे. ऑपोजिटला मी बसेस लिहितो. ऑपोजिट आहे बाजू साईड याची. याला म्हणायचं सम्मुख भुजा, सम्मुख बाजू किंवा अपोजिट साईड. ओके. इज इट क्लिअर? आता इथे बघूया लगतचे कोण. लगतचे कोण. लगतचे इंग्लिश मध्ये शब्द आहे ऍडजसंट. ऍडजसंट. ऍडजसंट अँगल. ऍडजसंट अँगल म्हणजे शेजार शेजारचे अँगल. आता इकडे बघा. हा कोण ई आणि को एफ कसा आहे रे? शेजारी शेजारी आहे का नाही? कोण ई व कोण एफ ऍडजस्टंट अँगल आहेत. त्याच पद्धतीनं कोण ईच्या शेजारी कोण एच सुद्धा आहे. कोण ई व कोण एच आर ऍडजस्टंट अँगल. मग आता कोण ईचे लिहिले. कोण ईचे दोन ऍडजस्टंट अँगल लिहिले. आता कोण एफ चे लिहूया. कोण एफ. कोण एफचा ई इथे लिहिलाय बघा आपण. कोण एफचा ई ऑलरेडी लिहिलाय आपण. ते परत लिहायचं का काय? परत लिहायचं का? नाही लिहायचा. ओके. मग कोण एफचा ई लिहिलाय. मग कोण एफचा कोणता राहिला? कोण एफचा जी. एफचा जी. मग आता कोण जीचा बघूया. कोण जीचा एफ इथे लिहिलाय. कोण जीचा कोणता राहिला पाहिजे? कोणचा जीचा राहिला? एच. ओके. तर एखाद्या क्वाड्रिलेटर मध्ये ऍडजस्टंट अँगल किती असतात? 4 असतात. 4 असतात. इज इट क्लिअर? ओके. लिहून घेताय? आता बघूया लगेच ऑपोजिट अँगल. ऑपोजिट अँगल. अरे बापरे, जांभई कुणाला येते? बोर कुणाला होतय? झोपू नको रे बाळा. जांभई देऊ नको. लय थकून गेलायस का? उद्या परीक्षा आहे तुझी.
अरे शिक्षण संस्थेच्या उद्या परीक्षा आहेत है की नाही. रात्रभर अभ्यास केला असेल, सकाळी पहाटे उचला असेल 5ला, म्हणून जांभळ्या देतोय. हा तर लक्ष दे बेटा. ऑपोजिट अँगल तर म्हणायचं सम्मुख कोण. काय म्हणायचं? सम्मुख कोण. काय बाबा सम्मुख कोण याच्यामध्ये? सम्मुख कोण म्हणजे काय? समोरासमोरील. समोरासमोरील कोण म्हणजे सम्मुख कोण. कोणते सर? हा कोण ई. त्या कोण ईच्या समोर कोणता आहे? हा कोण जी. कोण ई बसेस कोण जी. हे कसे आहेत? ऑपोजिट अँगल आहेत. इज इट क्लिअर? त्यानंतर पहा, हा कोण एच. कोण एचच्या विरुद्ध आहे कोण एफ. हा कोण एच आणि कोण एफ हे कसे आहेत? ऑपोजिट अँगल आहेत. विरुद्ध कोण आहेत? विरुद्ध कोण म्हणता येत नाही, सॉरी, सम्मुख कोण आहेत. विरुद्ध कोण ही कन्सेप्ट वेगळी बरं का. हा सम्मुख कोण म्हणायचं, काय म्हणायचं? सम्मुख कसे आहे? सम्मुख कोण आहेत. इज इट क्लिअर? सृष्टी, क्लास बुडवलाय काही दिवस नव्हतीस मध्ये तू. खरं आहे का? सृष्टी 100%. तुलाच म्हणतोय. सृष्टी 100%. तू घरात काय बोलतेस? तू काही दिवस क्लासला नव्हती का? हो नाही म्हणून मानाने सांग मला. हा काही दिवस वेबसाईट होती ना. मागचे कम्प्लीट करून घे रेकॉर्डिंग. होते पूर्ण. हा. अरे सगळं बारकाईने लक्ष असतं प्रत्येक मुलाकडे, कोण आहे कोण नाही, कोण मध्ये मध्ये असतंय. हा. बरं का. ओके. धनश्री जगताप, तुमच्या गायत्री काय जॉईन होत नाही का तुमच्या ह्याच्यातली? गायत्री काय तुमच्या शाळेत आहे का, सरांची मुलगी तुमच्या? धनश्री, तुला अनम्यूट केले मी. म्यूट दाबू नको ना तू. मी तुला अनम्यूट केले. हा बोला आता धनश्री. शाळेत नाहीये सर त्या आमच्या. तुमच्या शाळेत नाही का ती? बरं नाही. बरं. ओके. ओके पुढे आपण जाऊया पुढल्या प्रश्नाकडे. अंजली समजते, अंजली कुंभार, साक्षी सोनवणे समजते इथपर्यंत शिकवलेलं. कौस्तुभ दडस, 7वीचा विद्यार्थी. पुढे 7वी टाकायचं कंसात कौस्तुभ रिनेम करताना. झूमला साइन इन करतानाच करून टाकायचं नाव असेल, म्हणजे दररोज नाव रिनेम नाही करावं लागत. ओके. कौस्तुभ समजतंय का व्यवस्थित? म्हणजे कौस्तुभ वर्गात शिकवणं चांगलं का ऑनलाईनला पण चांगलं समजतंय? अनम्यूट केले तुला मी. ऍडमिटची रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करा. हा बोल कौस्तुभ. वर्गात पण चांगलं शिकवते, तिथं पण चांगलं करते. आता ऑनलाईनला पण चांगलं कळतंय ना. हा. हा. ओके ओके. आता वर्गात शिकवायला मी नाही आहे तुम्हाला, है का नाही? हा. ठीक आहे चला. आपण जाऊ पुढल्या प्रश्नाकडे. हा. पुढला मुद्दा आपण घेऊया. आता बघा, काय बाबा सर, कर्ण कुठं असतो सर चौरसामध्ये? हा चौरस आहे. हा चौरसामध्ये कर्ण कुठं असतो? हा पी क्यू आर एस, हा ओ. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, हा क्वाड्रिलेटरल पी क्यू आर एस, क्वाड्रिलेटरल पी क्यू आर एस हा कोणत्या प्रकारचा क्वाड्रिलेटरल आहे? चौरस दिसतोय दिसताना आकृती. स्क्वेअर दिसतोय, हा स्क्वेअर आहे पी क्यू आर एस. त्याच्यामध्ये कर्ण आहे, कर्ण. कर्णला इंग्लिश मध्ये काय म्हणायचं? डायगोनल म्हणायचं. काय म्हणायचं? डायगोनल. डायगोनल. कर्णला इंग्लिश मध्ये काय म्हणायचं? डायगोनल असं म्हणायचं. हायपोटेनस कुठं असतो रे? कर्णला हायपोटेनस कुठं म्हणायचं? ट्रायंगल मध्ये बनायचं. कुठे म्हणायचं? ट्रायंगल मध्ये. आणि क्वाड्रिलेटर मध्ये कर्ण काय म्हणायचं? डायगोनल्स असं म्हणायचं. काय म्हणायचं? डायगोनल्स असं म्हणायचं. ठीक आहे. डायगोनल्स का? कारण दोन असतात. चौरसाचे कर्ण किंवा चौकोनाचे कर्ण एकटा असतो का? नाही, जोडी असतो. डायगोनल्स जोडी असते त्याची. ठीक आहे. हा चौकोन पी क्यू आर एस मध्ये कोणता कर्ण आहे? तर इथे कर्ण आहे, कर्ण. डायगोनल कोणता आहे? पी आर व डायगोनल कर्ण क्यूएस. आता हे डायगोनल का महत्वाचे आहेत सर? तर चौकोनाचे जे वेगवेगळे प्रकार आहेत, जे क्वाड्रिलेटरचे डिफरंट टाइप्स आहेत, त्याची ज्या प्रॉपर्टीज आहेत, त्याच्या प्रॉपर्टी ज्या डायगोनलच्या इंटरसेक्शन बरेच अवलंबून आहेत. ज्या चौकोनाचे डायगोनल इंटरसेक्ट करतात, इंटरसेक्ट करणं परपेंडिक्युलर करतात आणि बायसेक्ट करतात, म्हणजे लंब दुभाजक, म्हणजे 90 अंशाचा कोनही करतात, दुभागतात.
असं काही काही चौकोनाच्या टाइप्स मध्ये येणार आहे. जर तुम्ही कालचा रेकॉर्डिंग क्लास जर बघितला असेल गणेश लकडे, बघितला का नाही माहित नाही, आता परीक्षा चालू आहे तुमची, कोणी बघितलाय कालचा रेकॉर्डिंग क्लास तर त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल. मी कालचा रेकॉर्डिंग क्लास आता परीक्षेला बघणार आहे. ओके, ठीक आहे. तर बघा कालचा रेकॉर्डिंग क्लास जर तुम्ही बघितला असेल तर त्यामध्ये तुम्हाला मी शिकवलं ऑलरेडी. ओके, चला. आता पहा मित्रांनो, पुढे आपण जाऊया. पुढे आहे शिरोबिंदू. तर कळालं असेल तुम्हाला शिरोबिंदू ही कन्सेप्ट. शिरोबिंदू ही कन्सेप्ट काय? शिरोबिंदू, शिरोबिंदू, शिरोबिंदूला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं मित्रांनो? व्हर्टेक्स असं म्हणायचं. काय म्हणायचं? व्हर्टेक्स. काय आहे व्हर्टेक्स? कोणकोणते व्हर्टेक्स आहेत? हा, इथं काय? पॉइंट, पॉइंट पी हा शिरोबिंदू आहे, हा व्हर्टेक्स आहे. पॉइंट पी, पॉइंट क्यू, पॉइंट आर, पॉइंट एस, हे या क्वाड्रिलेटरलचे काय आहेत? व्हर्टेक्स आहेत, शिरोबिंदू आहेत. काय आहेत? व्हर्टेक्स आहेत आणि काय आहेत? शिरोबिंदू आहेत. ओके, त्याच पद्धतीने बघूया मित्रांनो. आता बघा अत्यंत महत्वाचं, मग हे जे क्वाड्रिलॅटरल आहेत ना, ह्या क्वाड्रिलॅटरलचे जे अँगल्स आहेत, त्या अँगलची सम किती असते सर आम्हाला सांगा. कसाही क्वाड्रिलेटर असतो, कोणत्याही प्रकारचा असो, कोणत्याही प्रकारचा असो किंवा कोणत्या प्रकारचा नसो, हे जे क्वाड्रिलॅटरल आहेत ह्या प्रत्येक क्वाड्रिलॅटरची अँगलची सम, अँगल पी, हा अँगल इथला पी प्लस अँगल क्यू, हा अँगल क्यू, अँगल आर प्लस अँगल एस, हे जे क्वाड्रिलॅटरल आहे या क्वाड्रिलॅटरलच्या अँगलची सम ही ऑलवेज किती असते? 360 डिग्री असते, 360 अंश असते. चौकोनाच्या कोनांच्या मापांची बेरीज ही नेहमी काय असते? 360 अंश असते. लिहून घ्या वाक्य, वाक्य लिहा वाटलंच तुम्ही, वाक्य लिहा. हं. चौकोनाच्या सर्व आंतरकोनाच्या, आंतरकोन म्हणजे काय रे? आंतर म्हणजे आतील, आंतर म्हणजे काय? आतील. आंतरकोन हे हे आतील कोण आहे बरं का. या चौकोनाच्या सर्व, लिहून घ्या, चौकोनाच्या सर्व आंतरकोनाच्या मापाच्या, चौकोनाच्या सर्व आंतरकोनाच्या मापाच्या, आंतरकोनाच्या मापांची बेरीज, चौकोनाच्या सर्व आंतरकोनांच्या मापांची बेरीज ही 360 अंश असते. इंग्लिशमध्ये कसं लिहिणार? ऑल इंटेरियर अँगल ऑफ क्वाड्रिलॅटरल्स. इंग्लिशमध्ये सांगतोय, ऑल इंटेरियर अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल्स, द सम ऑफ इंटेरियर अँगल ऑफ क्वाड्रिलॅटरल इज 360 डिग्री. मी परत सांगतोय, द सम ऑफ इंटेरियर अँगल ऑफ क्वाड्रिलॅटरल इज 360 डिग्री. ओके, समजतंय? आता बघा मित्रांनो, ज्या पद्धतीनं चौकोनाच्या आंतरकोनाच्या मापात किती 360 अंश असते, त्या पद्धतीनं हे जे चौकोन आहेत या चौकोनाचे बाह्यकोन असतात, या बाह्यकोनाच्या मापाची बेरीज सुद्धा काय असते? 360 अंश असते. मी काढून दाखवतो तिकडे बघा आता. बाह्यकोन म्हणजे काय रे? एक्सटेरियर अँगल. एक्सटेरियर म्हणजे काय? बाहेर असलेला. ठीक आहे, तिकडे बघा तुम्ही काढून दाखवतो. हा चौकोन आहे, याला नाव आहे ए, बी, सी आणि डी. आता बघा हा चौकोन आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि या चौकोनामध्ये हे अँगल्स आहेत. हा अँगल आहे एक्स, हा अँगल आहे वाय, हा अँगल आहे झेड, आणि हा अँगल आहे XYZ W. ओके, म्हणजे अँगल एक्स आहे, तो क्वाड्रिलेटरलच्या आत आहे का बाहेर आहे? चौकोनाच्या आतमध्ये आहे की बाहेर आहे? कसं आहे सांगा? हा एक्स, हा एक्स अँगल ह्या चौकोनाच्या सीमेच्या बाहेर आहे, त्या क्वाड्रिलेटरलच्या बॉर्डरच्या बाहेर आहे. ओके, त्याच पद्धतीनं वाय सुद्धा बाहेर आहे, झेड सुद्धा बाहेर आहे, डब्ल्यू सुद्धा बाहेर आहे. मग हे जे एक्सटेरियर अँगल आहेत कशाचे? क्वाड्रिलेटरलचे, हे जे क्वाड्रिलेटरलचे एक्सटेरियर अँगल आहेत त्यांची सुद्धा सम किती असते विद्यार्थी मित्रांनो? त्यांची सुद्धा सम किती असते? त्यांची सम 360 अंश असते. किती अंश असते? 360 अंश असते सर, 360 अंश. मग वाक्य लिहून घ्या, आकृती काढा, हे लिहून घ्या, त्याच्या खाली एक वाक्य लिहून घ्या विद्यार्थी मित्रांनो.
चौकोनाच्या बाजू, चौकोनाच्या बाजू एकाच क्रमाने वाढवल्या असता, चौकोनाच्या बाजू एकाच क्रमाने वाढवल्या असता, चौकोनाच्या बाजू एकाच क्रमाने वाढवल्या असता, एकाच क्रमाने वाढवल्या असता होणाऱ्या बाह्यकोनांच्या मापांची बेरीज, होणाऱ्या बाह्यकोनांच्या मापांची बेरीज ही 360 अंश असते. चौकोनांच्या बाजू एकाच क्रमाने वाढवल्या असता. सर एकाच क्रमाने म्हणजे काय? हे बघा इथे सी वाढवलं, असं तेव्हा बी वाढवलंय, असं वाय वाढवलंय, ए वाढवलंय, असं आपण डी एका क्रमाने वाढवलंय. ठीक आहे. चौकोनाच्या बाजू एकाच क्रमाने वाढवल्या असता होणाऱ्या बाह्यकोनांच्या मापांची बेरीज ही किती असते? 360 अंश असते. इंग्लिश मध्ये सांगतो, all exterior angle of a quadrilateral, the sum of the sum of the sum of exterior angle of a quadrilateral is 360 degree. The sum of exterior angle of a quadrilateral is 360 degree. समजते इथपर्यंत? ओके, पुढे आपण जाऊया. आता पुढे आपण बघतोय, आपण टाइप्स ऑफ क्वाड्रिलेटरल बघायचं. आपलं काय बघायचंय? टाइप्स बघायचे. टाइप्स, प्रकार बघायचे. काय बघायचे? तर प्रकार बघायचे. प्रकार किती प्रकार आहेत ते बघायचे. पहिला प्रकार, पहिला प्रकार आहे समांतरभुज चौकोन. समांतरभुज चौकोन इंग्लिश मध्ये काय म्हणतात? मला चार पासून टाईप करून पाठवा. तुमचा मेसेज फक्त मलाच येईल, इतरांना तुम्ही पाठवू शकत नाही मेसेज. चॅट बॉक्स मध्ये मेसेज टाईप करून पाठवा. बघू कोण पाठवतोय फास्ट. पहिला तर कोणाचा मेसेज येतोय? हा, समांतरभुज चौकोन. समांतरभुजला इंग्लिशला काय म्हणतात? ओके, नाही आला कोणाचा मेसेज? बरं सांगताय का तुम्ही? बरं ठीक आहे. रेझेंट पण नाही दिसत कोणाचं. तो चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा ना. समांतरभुज चौकोन त्याला इंग्लिश मध्ये म्हणायचं. का मी सांगू? पी पासून नाव आहे बघा. हा, सार्थक सांग. सार्थक लोखंडे. इक्विलॅटरल. नाही सार्थक. अर्णव सांग. अर्णव घे. पॅरेलोग्राम. व्हेरी गुड. पॅरलेलोग्राम. काय म्हणतात? पॅरलेलोग्राम. पॅरलेलोग्राम. स्पेलिंग बरोबर का चूक थोडं दुरुस्त करून घ्या. ठीक आहे. स्पेलिंग मला मी अॅक्युरेट आहे असं म्हणत नाही, तुम्ही दुरुस्त करून घ्या. ओके, पॅरलेलोग्राम. आता बघा समांतरभुज चौकोन काय म्हणतात? पॅरलेलोग्राम म्हणतात. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो समांतरभुज चौकोन आहे ना, याची व्याख्या काय आहे? ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू कशा असतात? समांतर असतात. ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू कशा असतात? समांतर असतात. त्या चौकोनाला काय म्हणायचं? समांतरभुज चौकोन म्हणायचं. फॉर एक्झाम्पल ए बी सी डी. हा जो चौकोन एबीसीडी आहे, हा चौकोन एबीसीडी कसा आहे? पॅरलोग्राम आहे. हा, याला काय म्हणायचं? समांतरभुज चौकोन म्हणायचं. समांतरभुज. तर याला समांतरभुज का म्हणायचं सर? तर याला पॅरलोग्राम का म्हणायचं? कारण विद्यार्थी मित्रांनो, बाजू ए बी, बाजू साइड ए बी इज अ पॅरल टू साइड सी डी. त्याच पद्धतीनं बाजू बी सी इज पॅरल आर पॅरल टू बाजू एडी. म्हणून याला समांतरभुज चौकोन म्हणायचं. ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू या समांतर असतील त्या चौकोनाला काय म्हणायचं? समांतरभुज चौकोन असं म्हणायचं. ज्या क्वाड्रिलेटरलच्या अपोजिट साइड्स पॅरलल असतील, ज्या क्वाड्रिलेटरलच्या अपोजिट साइड्स पॅरलल असतील त्याला काय म्हणायचं? पॅरलोग्राम असं म्हणायचं. इज इट क्लिअर? व्याख्या कळाली सगळ्यांना? गौरव ढोबे, घरात गप्पा मारू नका, लक्ष कोणाकडे द्या. ओके, हा.
आता याचे काही बघूया प्रॉपर्टीज बघूया आपण काय बघायचे आपल्याला याच्या प्रॉपर्टीज. हा स्वराली समजते का स्वराली माने? मराठी इंग्लिश व्यवस्थित समजतंय? ओके स्वराली सुद्धा सीबीएसईची विद्यार्थिनी आहे. ओके हा म्हणून मी इंग्लिश मध्ये जास्त सांगतो तुमच्यासाठी प्रत्येक वाक्य. आता मला तेवढं फ्लुएंट इंग्लिश यायचं नाही पण बऱ्यापैकी येतं. ठीक आहे कारण मी गणित शिकवत नाही माझा विषय फक्त वेगळाच आहे. ठीक आहे चला आपण जाऊया पुढल्या प्रश्नाकडे. समांतरभूत चौकोन मग काय बाबा समांतरभूत चौकोन? तर समांतरभूत चौकोनाची प्रॉपर्टी आहे पहिली प्रॉपर्टी. समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू एकरूप असतात. सम्मुख बाजू एकरूप. बाजू कशी असतात एकरूप असतात. इंग्लिश मध्ये त्याला म्हणायचं ऑपोजिट साइड्स. ऑपोजिट साइड्स आर इक्वल. ऑपोजिट साइड्स आर इक्वल कशाच्या? समांतरभुज चौकोनाच्या. म्हणजे काय होणार आहे ह्या आकृतीमध्ये बघा. याचा अर्थ बाजू ए बी इज कॉन्ग्रुएंट टू बाजू सी डी. बाजू बी सी इज कॉन्ग्रुएंट टू बाजू एडी. इक्वल आहे किंवा कॉन्ग्रुएंट आहेत एक ग्रुप आहे असं आपण तर म्हणूया. समजतंय? ओके. मग ही पहिली प्रॉपर्टी. तर पॅरलोग्राम मध्ये त्याच्या ऑपोजिट साइड कशा असतात इक्वल असतात. पुढे आपण जाऊया. पुढे काय म्हणले तर समांतर चौकोनाचे कर्ण. हे कर्ण बघा कर्ण. अरे थांब रे तू इथंच बस. अरे तू पण इथंच बस ना तू कशा म्हणतोयस? अरे बाजू झालते बघा एडी. मी करण्याकडे जातो एडी बाजू हलते बघा. मूर्खच आहे बाजू ती एडी. आधी एचा पाय हल्ला पुन्हा बाजू हलते. अरे हे बघा बसले बघ तुला मार देऊ का? अरे हा काय रे? हा डायगोनल एसी आहे. हा काय आहे डायगोनल एसी. कर्ण एसी आहे. आता मला सांगा सगळ्यांचं लक्ष इकडे असू द्या. धनश्री जगताप लक्ष शिकवण्याकडे दे. भावाकडे नको देऊ घरात बसलेल्या. हा भावाला फटकी दे माझ्याकडून दोन. मला माझं डिस्टर्ब करतोस म्हणून पप्पाला मम्मीला सांग. जवळ अजिबात येऊ दे नको भावाला तुझ्या. कोणी आपल्या बहीण भावाला जवळ येऊ द्यायचं नाही क्लास चालू असताना. त्याला लई सवय असते मध्ये तोंड घालायची. हे मला बघू दे तुझा क्लास. दादा मला तुझा क्लास बघू अजिबात जवळ फिटू द्यायचं नाही. तुमचं दुर्लक्ष होतं. हा हा आता बघा. हा मग हीच कर्ण एसी आहे. कर्ण एसीची जेवढी लांबी आहे तेवढी लांबी कर्ण बीडीची आहे का? अरे थांब रे बाबा सीबीडी तुला नाही हलवलं मी. कर्ण एसीची जेवढी लांबी आहे तेवढी कर्ण बीडीची लांबी आहे का रे? सांगा मान हलवून. आहे का? अरे आहे का नाही? नाही ना हा. बस बस सार्थक बस ले हलू नको. दवाखान्यात जाऊ लागेल आपल्याला. ठीक आहे. हा तर एसी इज नॉट इक्वल टू बिडिंग. इज इट क्लिअर? आता बघा ज्यावेळेस हा जो पॅरलोग्राम आहे या पॅरलोग्रामचे डायगोनल्स इंटरसेक्ट होतात त्यावेळेस ते काय करतात एकमेकांना बायसेक्ट करतात. काय करतात? बायसेक्ट करतात. ज्यावेळेस समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना काय करतात दुभागतात. काय प्रॉपर्टी आहे नवनीतचे जर पुस्तक असतील तर नवनीतच्या पुस्तक प्रॉपर्टीज आहेत. मार्गदर्शकामध्ये प्रॉपर्टीज नाही आहेत या. ठीक आहे प्रॉपर्टीज पाठ पाहिजेत. डायरेक्ट प्रॉपर्टीचा प्रश्न परीक्षा पडतो स्कॉलरशिपला पडतो डायरेक्ट 7वीला पण पडेल 8वीला पण पडेल. प्रॉपर्टीज पाठ पाहिजेत. प्रॉपर्टी म्हणून मी प्रॉपर्टी डिटेलमध्ये घेतोय. मी कोणताही टॉपिक डिटेलमध्ये घेतोय असं वरवर घेत नाही. डिटेलमध्ये चालतंय आपल्याकडे. ठीक आहे त्या प्रॉपर्टीज तोंडपाठ हव्यात. हा स्वर आणि समीक्षा प्रॉपर्टीज कशा हव्यात तोंडपाठ हव्यात. कारण डायरेक्ट प्रश्न प्रॉपर्टीचा पडलाय. मागा 8वी स्कॉलरशिप पेपर कडून बघा. डायरेक्ट प्रॉपर्टीचा प्रश्न पडला डायरेक्ट जर प्रॉपर्टीज पाठ त्याचं उत्तर येतंय. ठीक आहे. मग प्रॉपर्टी असं पाठवतात का? पाठवत नाही. त्या समजल्या पाहिजेत. कन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजेत. ज्यांच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्यात जर प्रॉपर्टी व्यवस्थित समजल्यात त्याला पाठ करायची गरज आहे का? आहे का गरज? नाही. समजलं की पाठवते ऑटोमॅटिकली. हा आता बघा मग काय म्हटलं सर दुसरी प्रॉपर्टी चौरसाचे कर्ण परस्परांना दुभागतात. सॉरी पॅरलोग्राम. समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना काय करतात दुभागतात. हा पॅरलोग्रामचे डायगोनल्स काय करतात तर बायसेक्ट करतात एकमेकांना. म्हणजे काय करतात सर तर म्हणजे हा कर्ण एसी आहे. हा कर्ण एसी आहे. हा कर्ण एसी आहे कर्ण बीडी आहे कर्ण बीडी. ठीक. हे परस्परांना काय करतात ओ बिंदूत काय करतात इंटरसेक्ट करतात. ओ बिंदूत काय करतात इंटरसेक्ट करतात. त्याला मराठीत छेदतात असं म्हणूया. कर्ण एसी
आणि कर्ण बीडी परस्परांना ओ बिंदूत छेदतात. हा, डायगोनल एसी आणि डायगोनल बीडी परस्परांना ओ पॉइंट मध्ये काय करतात, इंटरसेक्ट करतात. मग इंटरसेक्ट केल्यामुळे काय होतं मित्रांनो, तर हा बघा, हा ओ हा इंटरसेक्शन पॉइंट आहे. त्यामुळे काय होतं, तर एओ, साइड एओ इज इक्वल टू साइड ओसी. आता एओ आणि ओसी एकाच डायगोनलचे दोन भाग आहेत, बरोबर का? बरोबर का नाही? गौरव ढोबे याचं लक्ष नाही बघ. एओ आणि ओसी एकाच डायगोनलचे दोन भाग आहेत, पण ते डायगोनल इंटरसेक्ट झाल्यामुळे काय होतं, याचे इक्वल दोन पार्ट झाले. काय झाले? इक्वल दोन पार्ट झाले. त्याच पद्धतीनं ओडी इज कॉन्ग्रुएंट टू ओबी. कोणत्या डायगोनलचं आहे? बीडीचं आहे. मग ह्याचे पण दोन इक्वल भाग झाले. मग याला काय म्हणायचं, त्याची प्रॉपर्टी लिहून काय वाटतं तुम्ही ह्याच्यामध्ये, समांतरभुज चौकोनाची कर्ण हे परस्परांना दुभागतात. मी ते लिहितो. हा, समांतरभुज चौकोनाची कर्ण, कर्ण कोणत्या चौकोनाचे? समांतरभुज. वरी समांतरभुज लिहिले मी ऑलरेडी. हा, समांतरभुज चौकोनाची कर्ण काय करतात, परस्परांना, कर्ण परस्परांना दुभागतात. दुभागणे म्हणजे काय रे? दुभागणे म्हणजे इंटरसेक्ट करतात पण इक्वल भाग करतात. हा, डायगोनल्स बायसेक्स इच अदर. इंग्लिश मध्ये कसं म्हणावं लागेल त्याला? डायगोनल्स आर बायसेक्स इच अदर. कळतंय? अजून दोन प्रॉपर्टी आहेत, मी इथंच लिहिणार आहे पुसून. ती पहिली प्रॉपर्टी मी पुसून टाकतो. चल भाई, चल 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 चल, पुसून जातो. ओके. तिसरी प्रॉपर्टी, तिसरा गुणधर्म मी घेतोय समांतरभुज चौकोनाचा. एम, समांतरभुज चौकोनाचे ऑपोजिट अँगल. हा, सम्मुख कोण एकरूप असतात. सम्मुख कोण एकरूप असतात. ऑपोजिट अँगल्स आर इक्वल, एकरूप असतात. किंवा ऑपोजिट, ऑपोजिट अँगल्स आर इक्वल. समांतरभुज चौकोनाचे ऑपोजिट अँगल्स कसे असतात? इक्वल असतात. म्हणजे काय? कोण ए इज कॉन्ग्रुएंट टू अँगल सी, अँगल बी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल डी. मला डाऊट आहे का? डाऊट असेल तर रेझाईन करा. पॉप दिशा वाचलं, कुणाचं रेझाईन झालं वाटेल का नाही? का नाही कुणाचं रेझाईन? डाऊट असेल तर विचारा बरं का. कोणती शंका मनात आली असेल, एवढीशी जरी असली तरी विचारायचं. कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचे बेटा. हा, पुन्हा विचार बेटा. पुढली प्रॉपर्टीज नको सांगू, का पुढल्या चौकोनाचं नको सांगू, त्याच चौकोनाबद्दल बोल. म्हणजे सर एच जे माप असेल तेच सीच आणि बीच जे माप असेल तेच डीच असणार ना? येस 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 बेटा, येस. म्हणजे एचं जर समजा एचं माप जर 120 असेल तर सीचं पण 120 असेल. ओके. आणि बीचं माप जर 60 असेल तर डीचं माप पण काय असेल? 60 असेल. समजते कुणाल? ओके. आता इथे तिसरी प्रॉपर्टी. आता लास्ट प्रॉपर्टी बघूया समांतर चौकोनाची. अजून एक आपण कोण घेणार आहे बरं का? अजून एक क्वाड्रेटर घेणार आहे आपण. आज 9 पर्यंत तास होणार आहे आपल्या व्यवस्थित. ओके. आता बघा मित्रांनो, अजून एक घेऊया की समांतरभुज चौकोनाचा प्रत्येक कर्ण, समांतरभुज चौकोनाचा प्रत्येक कर्ण हा चौकोनाला दुभागतो. चौकोनाला दुभागतो. एव्हरी डायगोनल, एव्हरी डायगोनल डिवाइड्स क्वाड्रिलेटरल. काय सर, म्हणजे काय सर? तर हा जो कर्ण आहे ना, हा कर्ण ह्या कर्ण गेलं, म्हणजे एखाद्या फॉर एक्झाम्पल चौकोन आपण काढलं समजा, तर प्रॅक्टिकल करून दाखवायचं काही नाहीये.
ओके. तुमचा हा पेपर आहे, ठीक आहे. हा हा काय आहे, रेक्टेंगल आहे. तर एव्हरी रेक्टेंगल आर पॅरलोग्राम. प्रत्येक आयत हा काय असतो, समांतरभुज चौकोन असतो, बरोबर आहे. आता समांतरभुज चौकोन, प्रत्येक आयत काय आहे की असतो, समांतरभुज चौकोन असतो. सर कसं काय हो सर, असं कसं काय म्हणताय तुम्ही? तर हा हा जो पेपर आहे तो रेक्टेंगल साईजचा आहे. या पेपरच्या ऑपोजिट साईड कसे पॅरलल करे, येस सर नो आहेत. या प्रत्येक अँगलच्या साईड कसे पॅरलल आहेत, बरोबर आहे. मग हा काय झाला, हा पॅरलोग्राम पण झाला. आता बघा, ह्या पेपरवर काय केलं मी, डायगोनल ही पेपर मोडपला. ओके. मुडपला आता हे होत नाही बरं का, समांतर चुकून पाहिजे, हा रेक्टेंगलचं होणार नाही. रेक्टेंगलचं होणार नाही, ठीक आहे. डायगोनल मुडपला तर काय त्याचे इक्वल दोन भाग होतात, हा त्या क्वाड्रिलॅटरलचे, ठीक आहे. तुम्ही करून बघा, वाटल्यास तुम्ही घरात काय करा, एक समांतर चौकोन एका कागदाचा तयार करा आणि त्याचं काय करा, त्याचं डायगोनल काढा. त्या डायगोनल असं मुडपून बघा, इक्वल टू पार्ट्स तयार होतील डायगोनल तुम्हाला. ओके, येते का लक्षामध्ये? ओके, हा. 5 मिनिट राहिलेत 9ला. पुढला घ्यायचा चौकोन घ्यायचा का उद्या घ्यायचा? उद्या घेऊया. उद्या तुमचे डाऊट्स काय असेल ते घेऊया आपण. ठीक आहे. रयत शिक्षण संस्थेचे विद्यार्थी परीक्षेचा चांगला अभ्यास करा, उद्या कोणता इतिहास पेपर आहे ना?